हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत जो परमेश्वरानं निर्माण केलेला प्रचंड भूप्रदेश आहे तो हिंद देश म्हणून जगतामध्ये ओळखला जातो. महान ऋषी मुनींच्या आणि देवदेवतांच्या वास्तव्यानं आपली भारत भूमी पुण्यवान बनलेली आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. अशा या सुखसमृद्ध देशावर अनेक जुलमी परकी आक्रमणे झाली. अनेक जुलमी परकीयांनी येथे येऊन आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले. आपल्या सुखावर घाला घातला. आपल्याला लुटून नेलं. भारताची लूट केली. इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. आपल्याला गुलाम बनवलं, दरिद्री बनवलं. आणि त्यानंतर कल चमन था आज क्यों सेहरा हुआ, देखते ही क्या हुआ. काही तेजस्वी महापुरुषांनी जनतेला जागवलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अमर शहीद भगत सिंग, राजगुरू सुखदेव, मदनलाल धिंगरा, अनंत कानेरे, कनक लतिका बर्वा, लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांनी भारतीय जनतेला जागवलं. आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. आणि महामानव भारतरत्न परमपूज्य महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला स्वतंत्र देशाचा राज्यकारभार चालविण्याची राज्यघटना लिहिली. आणि त्या राज्यघटनेनुसार आपला स्वतंत्र देशाचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 म्हणजे आपण आज जो साजरा करतोय ना, आपण झेंडावंदन करतो ना, म्हणजे आजच्या दिवसापासून तो आपला स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सुरू झाला आपल्या राज्यघटनेनुसार. आणि दिल्लीचा आपला लाल किल्ला आहे, त्या ठिकाणी आपला तिरंगी ध्वज मोठ्या डौलानं फडकायला लागला. आपण स्वतंत्र झालो. आपला देश आपला हिंदुस्थान आपला भारत स्वतंत्र झाला. आणि त्या भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी काय केलं, बलिदान केलं. अनेक लोकांचे प्राण गेले. अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले. तर ते सैनिक अत्यंत त्या युद्धामध्ये लढाईमध्ये खूप सत्य गेले. त्यांनी आपल्याला काय सांगितलं, कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. आम्ही आमचे प्राण देऊन तुम्हाला स्वातंत्र्य देऊन चाललो आहोत. आता हे देश तुमच्या हातामध्ये दिलेला आहे आम्ही. तुम्ही आता याला चांगलं सांभाळा. तुम्ही विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करा, चांगलं वागा, चांगलं कोणाशी भांडण करू नका, अभ्यास खूप करा, आई वडिलांची आज्ञा पाळा, असं आपल्याला त्यांनी काय केलं आपल्याला सांगून गेलेले आहेत. आणि आता आपण हा जो आनंदाचा हा उत्सव जो साजरा करतो आहोत ना, आपल्याला सुखसुखी मिळालेलं नाहीये. हे आपलं झेंड्याचं वंदन करतो, हे आपण स्वतंत्र राहतो, हा आनंद आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. या आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी स्वातंत्र्यासाठी अनेक शूर सैनिकांनी प्राणांचं बलिदान केलेलं आहे. देशासाठी रणभूमीवर प्राणदयांनी वाहिला, भारत भूच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला. घ्या मानाचा मुद्रा. अनेक त्यांनी आपल्याला बलिदान केलेलं आहे, त्यांना आपण मुद्रा करतो आज. आणि हे जे आपल्याला सुख सहजासहजी मिळालेलं नाही, स्वातंत्र्याच्या सुखासाठी अनेक शहीदांनी आपलं प्राणांचं बलिदान केलेलं आहे. हे आपल्याला आणि स्वातंत्र्याची आपण आनंदाची विजयाची साखर आहे ही सहजच आपल्याला. ही स्वराज्याच्या विजयाची साखर, स्वातंत्र्याच्या विजयाची साखर अनेक शहीद सैनिकांच्या, मुलालेकरांच्या, माता पित्यांच्या आणि बंधू भगिनीच्या आणि असंख्य विधवांच्या आसमानी चिंब भिजलेली साखर आहे. स्वराज्याच्या सौभाग्यासाठी किती लेकी सुना विधवा झाल्या, किती जणीच्या बांगड्या फुटल्या, किती घरं उजाड झाली, किती मुलं लेकरं अनाथ झाली, किती वृद्ध माता पित्यांचे वृद्धत्वाचे आधार गेले, गणतीच नाही. आणि सप्तपदी विरहाग्नी भवती, मुंडावळ अश्रूंचे मोती, मंगळसूत्रावर ओघळती. अशा अनेक दुःख त्या लोकांनी भोगलं. म्हणून आपल्याला आज हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि या स्वातंत्र्यासाठी आपण या स्वातंत्र्याची आठवण ठेवली पाहिजे. आणि आपण चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि कुठलेही व्यसन वगैरे सगळ्या वाईट गोष्टींपासून आपण चांगलं राहिलं पाहिजे. आणि एक संदेश आपल्याला शिवशाहीर डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे यांनी देऊन गेलेले आहेत. आपल्याला काय संदेश देऊन गेलेले आहेत, देह मर्त्य आहे, तो एके दिवशी जाणारच, त्याची पर्वा करू नका. हाती घेतलेल्या महाव्रताची सांगता करण्यासाठी देहाचा चुराडा तरी उडू द्या.
आपले व्रत सतीचे, संत सज्जनांच्या सन्मानासाठी, मुला लेकरांच्या आनंदासाठी, माय बहिणींच्या सौभाग्यासाठी, देवता भूमीच्या संरक्षणासाठी आणि सद्धर्माच्या प्रतिष्ठेसाठी खुशाल हसत हसत मरा, चिरंजीव व्हाल तेच पुण्य. आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं ना त्यापैकी एक आपले सर्वात पहिले मोठे, हे बघा एक लक्ष द्या, तुम्हाला मी एक चांगल्या मोठ्या क्रांतिकारकांची गोष्ट सांगणार आहे बरं का. एक तुम्ही भगतसिंगचं नाव ऐकलंय ना, अमर शहीद भगतसिंग, त्याची मी गोष्ट 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, थोडं लक्ष द्या. अमर शहीद भगतसिंग, भारत मातेचा थोर सुपुत्र, आपल्या देशातील जनतेवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध चिडून पेटून उठलेला महान क्रांतिकारक, आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यानं उघडपणे बंड पुकारलं, असेंब्लीवरती बॉम्ब फेकला, ब्रिटिशांनी अटक केली. 23 मार्च 1931चा तो दिवस. या दिवशी ब्रिटिश सत्तेनं जगभरामध्ये कायम स्वरूपात केलेले तुरुंगाचे सारे नियम धाब्यावर बसून संध्याकाळी सूर्यास्ताला जातात सरदार भगतसिंगांना फाशी दिलं. आणि सरदार भगतसिंगांचं शरीरही या ब्रिटिश सत्तेनं लपत छपत त्या सतलज नदीच्या किनारी एका जंगलामध्ये नेऊन आणि त्या अमर शहीद भगतसिंगांचे शरीराचे तुकडे केले, त्याचे तुकडे करून पेट्रोल टाकून अर्धवट जाळलं आणि ते त्याच्या प्रेताचे तुकडे त्या सतलज नदीमध्ये फेकून दिले. सरदार भगतसिंगांनी ब्रिटिश सत्तेचं काश्मी मन अगोदरच ओळखलेलं होतं. आपल्या मृत्यूनंतरही हे सरकार आपल्या देहाची आपली विटंबना केल्याशिवाय राहणार नाही हे सरदार भगतसिंगांना कळलेलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या भावाला कुलतार सिंगला आपल्या मृत्यूच्या काही त्यांना ज्या दिवस फाशी द्यायचं होतं त्याच्या आधी काही तास एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र मी तुम्हाला आता ते सांगतो. त्यांनी काय पत्र लिहिलं होतं शेवटी फासावर जाण्याच्या अगोदर आपल्या भावाला त्यांनी काय सांगितलं होतं, आपल्या घरच्यांची आपल्या जीवलगांची मानसिकता तयार करण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. उसे यह फिक्र है हरदम, उसे यह फिक्र